नमस्कार मंडळी, आपलं ब्लॉगमध्ये स्वागत आहे। आता आम्ही दर्शनासाठी थांबलो होतो आणि थोड्याच वेळात आमचा नंबरही येणार होता। आता नंबर आपला आला होता आणि छान अशी पूजा मांडून घेतली, छान असं दर्शन घेतलं, खूप छान दर्शन झालं। त्यानंतर बारवाचंही दर्शन घेतलं आणि तिथून आम्ही आलो पुढे आणि तिथे लाईव्ह दर्शन चालू होतं तेही पाहिलं आम्ही आणि छान असे फोटो वगैरे काढून घेतले। मंदिर तर एवढं सुंदर सजवलं होतं की नाही की खूपच छान लाइटिंग वगैरे केली होती आणि मंदिर खूप छान दिसत होतं। मन अगदी प्रसन्न झालं होतं आणि वातावरण एवढं सुंदर होतं ना की अक्षरशः तिथून हालूच वाटत नव्हतं। मंडप वगैरे घातला होता, मग आम्ही छोटे मोठे देवांचंही दर्शन तिथं घेतलं आणि तिथून पुढे आम्ही मग तिथं प्रसाद वाटप चालू होता, मग आम्ही प्रसादही घेतला। तिथून आम्ही थोडंसं साईडला थांबलो होतो, बसलो होतो आणि ना ही विरा बघा किती छान खेळत आहे। आता हिला मोकळी जागा भेटली की हिला आहे ना एवढी मज्जा वाटते की नाही, ही इकडं तिकडं पळत असते सारखी। आणि मग तिथून पुढं बाहेर आल्यानंतर एवढी खेळणी दिसली, खूपच खेळणी आली होती। आणि मग काय पोरे ऐकणार आहेत का? आता शिवला एक समजवू शकतो पण विराला कोण समजवणार? तिचा तर हट्ट, लगेचच पळाली ती। तिला एवढा आनंद झाला होता ना, किती उड्या माराव्यात आणि काय करावं काय समजत होतं। इकडे शॉपिंगचे पण मॉल्स लागले होते, दुकानं लागली होती आणि मग काय ते झालं की मग पप्पा गाडीत बसायचं पी म्हणून लागली ओरडायला। मग बसवलं ना तिला गाडीमध्ये, मग काय मज्जाच मज्जा। पोरगी उतरता उतरना। मग तिथून पुढे आम्ही आलो मग घरी। मग कसा वाटला ब्लॉग हे नक्की कमेंटमध्ये सांगा। बाय।